कसं केलं ते आणि आता ते बघा. हे बघा, लुक्स सो गुड. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे, तर सध्या हॉलिडे आहेत आणि मी आजचं रुटीन माझं दाखवणार आहे. दिवसभरात मी काय काय करते. सुंदर अशी मॉर्निंग झाली आहे आणि मी चहा ठेवला आहे. सो आता चहा उकळल्याबरोबर छान थंडीमध्ये मस्त गरम गरम चहा पिणार. माझं वर्कआउट करून झालं आहे आणि आता मी लागले आहे ब्रेकफास्टसाठी. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार आहे स्पेशल मुलांच्या आवडीचा पॅनकेक. त्याच्यासाठी मी 2 अंडे घेतले आहे, ऑल पर्पज फ्लॉवर घेतलं आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलंय, मिल्क लागणार आहे आपल्याला, बेकिंग सोडा आणि इथे बेकिंग पावडर आणि मी शुगर पण टाकणार आहे. ते मी आता घेतलेलं नाही. याच्यात पोहे वगैरे आज न करता काहीतरी वेगळा नाश्ता मी अगदी साध्या पद्धतीने बनवते पॅनकेक्स. तर मी आज बनवणार आहे पॅनकेक्स. तर बघूयात ते मी कसे बनवते. काही सिंपल रेसिपी आहे, इतकं काही तामझाम नाहीये ह्या रेसिपीमध्ये. तर चला मग आपण करूयात. आणि मी आता व्हॅनिला एसेन्स टाकते. मग येणार मिल्क अंदाजे टाक. तर मी 1 कप टाकणार आहे. सो इथे मी, मला माहिती आहे 1 कप किती, तर तुम्ही मोजून घ्या. हे बघा, तर मी माझ्या अंदाजानुसार मिल्क टाकलंय. हे पण छान फेटून घ्यायचं. जास्त फेटायचं नाहीये, जस्ट सिंपल ठेवायचंय. मी आता शुगर टाकणार आहे याच्यात. हे बघा, इथे मी शुगर टाकणार आहे. तर मी जास्त थोडीशी मी ठेवली, अर्धीच्या पण अर्धी घेतली होती, त्याच्यात ती पण मी काढून ठेवली कारण जास्त नकोय मला. इथे बेकिंग सोडा तर तो टाकायचा आहे, तो मी जास्त नाही टाकणार आहे. हे बघा, सो इनफ आहे एवढा. हा बेकिंग सोडा आहे. बेकिंग पावडर पण टाकायची आहे. इथे बेकिंग पावडर टाकली आहे मी आणि ऑइल टाकायचं आहे थोडंसं. हे बघा, तर इथे मी माझ्या अंदाजानुसार टाकते कारण मला माहित असतं मला किती टाकायचं आहे. हे बघा, 2 टेबलस्पून अंदाजे ऑइल घेतलंय मी इथे. ओके, आणि आता मी याच्यात टाकणार आहे मीठ, ते स्वादानुसार. ओके, आणि आता परत एकदा हे फेटून घ्यायचं आहे मस्त. आणि मी याच्यात टाकणार आहे आता ऑल पर्पज फ्लॉवर. तर साधारण 1 वाटी घेतली आहे मी. आणि हे छान आता हळू, म्हणजे खूप असं फेटायचं नाही आपल्याला, फक्त ते छान एकजीव झालं पाहिजे आपले वेट इन्ग्रेडियंट आणि ड्राय इन्ग्रेडियंट. हे बघा, तर हे आता मी छान फेटून घेणार. आपल्याला जस्ट मिक्स करायचंय. पॅनकेक करायला घेते तर मी गॅस इथे मीडियम वर ठेवणार आहे आणि हे बॅटर, सो तर याला बबल आले ना तेव्हा पलटी करायचं. म्हणजे सेम डोसे कसं करतो त्याला बबल आल्यावर आपण पलटी मारतो, तर सेम याला पण तसंच करायचंय. तोपर्यंत वेट करायचं आहे. म्हणजे पावसाळा इथे 12ही महिन्यात पडतो, तर त्याच्यामुळे हे बघा. सो पॅनकेक रेडी. पॅनकेक रेडी. तर आता मी दुसरा करायला घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळे करून घेते. तुम्ही पण करा घरी आणि पॅनकेक एन्जॉय करा. आणि रेडी. तुझं हे नसेल मॅपल सिरप, राईट? I use both. थांबा, हे Can you put yourself in the cart? पावडर, रोम, हे ग्रेप्स, कोकोनट ऑइल इथेच दाखवून देते. आणि बिल किती झालं? भरपूर. हा, सो म्हणजे ऑल ड्राय फ्रुट्स आणि हे, आणि बिल झालं आहे $250. चला, इकडे कॉस्कोला असंच होतं एकदम. हा, उघडं ना, एकदम घ्यायला घ्यायचं
आणि बिल एकदम म्हणजे एग्स घ्यायला आलो होतो ज्याचं की बिल झालं असतं मे बी $20-25, पण झालं आहे आता हे घे सामानाचं $250. कॅश्यू लगेच खायला सुरुवात केली. पण खारे येते खिरीमध्ये टाकायचं कस काय? आपण जो काही स्वीट बनवलं त्याच्यामध्ये टाकायचं कस काय? काय करणार म्हणजे बरं आहे इथून पण तिकडून पण तिकडून पण. तर आम्ही आता स्टारबक्सला थांबलो आहोत. ड्राईव्ह थ्रू अमोलीचं फ्रॅपचिनो. अमोली राईट? अमोली फ्रॅपचिनो घेतोय ना? येस. अमोली दिसत नाहीये. दिसली दिसली. सुशी. वन मोर. येस सुशी खाणार आता. ड्रॅगन फ्रूट असतं ना. हे पॅशन फ्रूट आहे. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहोत कॅरोविन्सला. तर सुट्टी म्हणजे फॅमिलीसोबत वेळ घालवणं आणि ह्या आठवणी जमा करणं खूप मोलाचं असतं. मग आम्ही मुलं तर गेले त्यांच्या राईडला, पण कॅरोविनला आम्ही नेहमी येतो. पण नेहमी आम्हाला हा वेगळाच आनंद वाटतो प्रत्येक वेळी. आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू, जे राईड्स करून त्यांना ते एक्साइटमेंट असते त्यांची, सो ती पण खूप त्यांच्या चेहऱ्यावर हसू जेव्हा येतं तेव्हा आम्हाला एकदम भारी वाटतं. खूप एन्जॉय करतात ते. सो आम्ही पण ह्यावेळेस राईड ट्राय केली आणि बापरे, फर्स्ट टाईम मी कॅरोविनमध्ये खरंच सांगते तुम्हाला राईडवर बसले. आणि बघा आता, सो ही होती म्हणजे ह्या कॅरोविनबद्दल ऑडिओ लावली होती त्यांनी, जी मी राईड तुम्हाला आता याच्यानंतर दाखवेल, क्लिप टाकणार आहे. सो ही अशी वर एकदम टॉपला जाते आणि पूर्ण कॅरोविन वगैरे हे कधीपासून आहे वगैरे ती सगळी माहिती ती ऑडिओ चालू असते. छान आपण सगळं सर्कलने असं फिरत असतो त्या राईडमध्ये आणि खूप मजा आली आम्हाला. गाडी रिलीज लाड नसते केले. चला छोटीशीच आहे. सो फर्स्ट टाइम कॅरोविनला 3 वर्षापासून आम्ही येतोय. बट फर्स्ट टाइम मी इतकी घाबरत होती ह्या राईडला. आत्ता आम्ही इथे गेलो होतो त्या. सो फर्स्ट टाइम आम्ही बसलो म्हणून खूप छान वाटलं. काहीच नाही, ते रेकॉर्डिंग चालू होतं, ते माहिती देतात की असं होतं, तसं आहे इथे. तर खूप मज्जा आली आम्हाला. असं काय असतं हे असं मीन्स ते किती वर्षापासून आहे इथे कॅरोविन वगैरे सगळे त्याची माहिती देत होते आणि खूप मजा येत होती. सो काहीच स्केरी नव्हतं, बिलकुल स्केरी नाही आहे ती राईड. सांगते तर इथे राईड, त्या राईडवर बसलो होतो आम्ही आणि लाईनीत इतकी गर्दी आहे. म्हणजे राईड होती 2 मिनिटाची आय थिंक, है ना, 2 मिनिटाची. आणि लाईनीत उभं कधी म्हणजे नंबर कधी लागला आमचा, बरोबर 1.5 तासाने. 30-40 मिनिटं धरून घ्या. सो पण मजा आली, खूप मजा आली. आणि मग नंतर असंच पार्क फिरत राहिलो, कारण मुलं राईड्सवर जात होते आणि आता ते मोठे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही फिरत नव्हतो. आमच्या आजूबाजूच ते असायचे. आणि मग मस्त हे सगळं डेकोरेशन, जसं विंटरफेस्ट कॅरोविन, सो हे सगळं भारी मजा येते. आणि रात्री तर खूपच सुंदर दिसतं. आम्ही दिवसा आलो होतो. हे बघा एवढा मोठे सांता क्लॉज. तर खरंच खूप एन्जॉय केला. म्हणजे मी तरी खूप एन्जॉय करते. दरवर्षी येतो आम्ही. दरवर्षी मला विंटरफेस्ट अगदी वेगळी वाटते. सो लाईटिंग वगैरे आता लाईट्स लागले गेले होते, कारण रात्री खूप सुंदर दिसतात. तर आता पण सुंदरच दिसत आहे. आणि मग दुपारचं जेवण म्हणजे टाईमपास. आता सकाळी पॅनकेक्स छान ब्रेकफास्ट झाला होता. सो हे टाईमपास असं बर्गर वगैरे त्याच्यावर सलाड वगैरे घेतलं. आणि इथे मी थोड्याशा क्लिप्स घेतल्या माझ्या इन्स्टा रीलसाठी. तर खूप एन्जॉय केला आम्ही. एकदम मस्त वाटत होतं. ऊन होतं तर थंडी एवढी वाटत नव्हती. तर ही राईड्सवरची क्लिप ॲक्च्युली ती मी नंतर टाकली आहे आत्ता. तर मी आणि अहो राईड्सवर मस्त एन्जॉय करत होतो छान. आणि आता थोडीशी संध्याकाळ म्हणजे इथे आता विंटर असल्यामुळे इव्हिनिंगला 6 वाजले होते. सो अंधार झालं होतं पूर्ण आणि लाईट्स मस्त दिसत होते आणि मी मस्त लाईट्समध्ये एन्जॉय करत होती.
सो आणि हो, इथे प्रत्येक ठिकाणी कॅराव्हेन्सला अशी म्हणजे आग लावलेली, आग मीन्स शेकोटी, तर शेकोटी असते, हीटर असतात. म्हणजे खूप मस्त वाटत होतं. असं आपण गावाकडे नाही शेकोटी लावून बसतो संध्याकाळचं, तर तसंच फिलिंग येत होतं मस्त. आणि मी नेहमी शेकोटी ज्या इथे खूप म्हणजे जवळजवळ अर्धा तास तरी घालवते. खूप छान वाटतं. इव्हिनिंगला थोडीशी थंडी वाटत होती, पण एवढी पण नव्हती. सो खूप एन्जॉय केला आम्ही. आजचा दिवस तर खूप खूप सुंदर गेला. मुलांना पण खूप एन्जॉय केला, मुलांनी पण. आणि आता आम्ही घरी जातो. बघू घरी गेल्यावर आता काय करावं लागतं ते. तर थोड्याच वेळात भेटूया. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. आधी मेथी चिकन बनवलं नाही, पहिल्यांदा बनवते आहे. आणि मग म्हटलं रेसिपी मी यूट्यूबवरून बघून करते आहे, टू बी फ्रँक. तर चला मग मी मेथी चिकन कसं बनवते बघूया ह्या ब्लॉगमध्ये. नक्कीच तुम्हाला पण आवडेल, तर ब्लॉग बघत राहा. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, इथे मी ओनियन कापून ठेवला आहे. आणि आता आपण इकडे पातेलं ठेवलंय, तेल टाकते, ओनियन टाकते. आधी ओनियन फ्राय करते आणि मग पुढची रेसिपी मी तुम्हाला सांगते काय करते ते. मी एका साईडला इकडे मी ओनियन टाकून दिला, एका साईडला मी गोबी मंचुरियन पण बनवते आहे आज. तर एअर फ्रायर मध्ये बनवते. पाणी गरम करायला ठेवते किटलमध्ये आणि मग आधी 2 मिनिटं फ्लावर जी आहे ती 2 मिनिटं गरम पाण्यातून काढून घेते आणि मग एअर फ्रायला छान मॅरिनेट करून मग एअर फ्रायला ती लावते. फ्लावर जी आहे तर इथे गरम पाण्यात ती 2 मिनिटं करणार. आणि इकडे ओनियन होतोय, तर 2 in 1 कामं होत आहे. तर गोबी मंचुरियन इथे मी करायला घेतलं आहे. आणि त्यासाठी इथे मी मसाला म्हणजे त्याला आपल्याला कोट करायचं आहे, तर त्यानुसार मी मैदा घेतला आहे, रेड चिली पावडर टाकली आहे, थोडीशी टर्मरिक टाकली आहे, तर अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. तर हे सर्व मिक्सचर. आणि मग आता मी गोबी टाकली आहे, जे ऑलरेडी मी बॉईल करून घेतली आहे. आणि मग पूर्ण छान त्याच्यात मी ते कव्हर केलं आहे. आणि नंतर मी ते एअर फ्रायरला लावणार आहे. तर एअर फ्रायसाठी इथे मी टेम्परेचर सेट केलं आहे 340, 20 मिनिट्स. आणि आता इथे मी चिकन मेथी करणार आहे. तर त्यासाठी मी ऑलरेडी ओनियन टाकला आहे, गरम मसाला, ग्रीन चिली. तर हे छान पद्धतीने कुक करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपला ओनियन छान कुक झाला पाहिजे. आणि इथे मी रेड चिली पावडर टाकली आहे, टर्मरिक टाकली आहे थोडीशी. आणि परत एकदा हे छान 2 ते 3 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे. सो आता ओनियन वगैरे फ्राय करून झालाय. आता मी बोनलेस चिकन आहे तर ते टाकणार आहे. आता चिकन मी मीठ टाकून थोडा वेळ 5 मिनिटं मी होऊ देईल आणि मग नंतर टोमॅटो वगैरे याच्यात ऍड करेल. सो हे बघा, चिकन आता त्याला पाणी सुटलंय थोडं चिकनला. आणि मी त्याच्यात आता टोमॅटो टाकणार आहे. नंतर मी इथे ही मेथी कापून ठेवली आहे. जास्त मेथी टाकणार नाही याच्यात, कारण पहिल्यांदा करते, मुलांना ती आवडते नाही आवडत, थोडीच टाकणार आहे. तर आधी टोमॅटो टाकते. टोमॅटो प्युरी मी इथे करून ठेवली आहे आणि आता ती याच्यात टाकणार. हे बघा, 2 टोमॅटो घेतले होते, पण मी एवढे टाकणार नाहीये, कारण मला वाटतंय चिकन थोडंसं म्हणजे बरोबर चिकनच्या क्वांटिटीनुसार मी टोमॅटो प्युरी, मला 2 वाटत होती पण आता वाटत नाहीये, तर मी कमी टाकते. तिकडे एअर फ्रायरचा तुम्हाला आवाज येतोय, कुठे गेलं हे बघा. तो गोबी मंचुरियन इकडे होत आहे. सो मी फ्लावर एअर फ्राय मध्ये मला करायची होती, म्हणजे गोबी मंचुरियन टाईप करायची होती. तर जस्ट मी तुम्हाला दाखवलं मी कसं केलं ते. आणि आता ते बघा, हे बघा, लुक्स सो गुड. तर थोडासा गरम मसाला, मस्त दिसतंय भाजी. ओके, तर आता मी गोबी मंचुरियन ची ग्रेव्ही तयार करते आहे. तर त्यासाठी ऑलरेडी मी ओनियन टाकला आहे, बेल पेपर,
बारीक कट करून सगळ्या व्हेजी ज्या आहेत त्या मी कट करून टाकल्या आहेत. आणि इथे मी काही सॉसेस टाकले आहेत, जसं सोया सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस. तर हे सगळे सॉसेस एकत्र करून नंतर ऑल पर्पज आहे 2 टेबलस्पून घेतलं आहे. ते मी पाण्यात त्याची थोडंसं लिक्विड करून घेतलं आणि ते पाणी टाकलं आहे, म्हणजे त्यानुसार तो घट्टपणा येतो मंचुरियनला. आणि ते छान आता तर इथे गोबी मंचुरियन झालं आहे, इकडे मेथी चिकन झालं आहे. वाव, अगदी भारी दिसतंय दोघांना. मग व्हिडिओ वातावरण बघा. आणि आम्ही आता मस्त आस्वाद घेतो गरमागरम गोबी मंचुरियन आणि मेथी चिकन. आणि तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण जरूर ट्राय करा. मंचुरियन कसं वाटलं ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आतापर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.